नाथ संस्थांकडून पहिली अक्षता गावातील नाथ मंदिरात देण्यात येते व षष्ठी उत्सवाला येऊन कार्यसिद्धी करण्याचे आमंत्रण देवाला दिले जाते। रात्री देव अभिषेकासाठी सज्ज झाल्यावर संस्थांचा मानाचा अभिषेक केला जातो। सजावट झाल्यावर भक्तांसाठी दर्शन खुले करण्यात येते। षष्ठीच्या दिवशी दुपारी नाथांची दिंडी गावातील नाथ मंदिरापासून बाहेरील नाथ मंदिरात येऊन या ठिकाणी वारकरी कीर्तन, नारदीय कीर्तन, महाआरती, पाद्यपूजा होते। दुसऱ्या दिवशी नाथांच्या पादुकांना अभिषेक करून गुरुमंत्राचा कार्यक्रम होतो। तिसऱ्या दिवशी अर्थात कालाष्टमीला सूर्यास्ताच्या वेळी दहीहंडी फोडून अभंगाने कार्यक्रमाची सांगता होते। काला झाल्यावर दुसऱ्या दिवशी लळीत आणि महाआरतीच्या कार्यक्रमाने षष्ठी महोत्सवाची समाप्ती होते। अलीकडील काळामध्ये षष्ठी महोत्सवाने काट टाकली असून भाविकांसाठी आणि दिंड्यांसाठी